आगीत हरपलेल्या कुटुंबाला युवा क्रांतीचा आधार, संकटात धावून आले युवा क्रांती पीडित कुटुंबासाठी नवे घर. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील बर्डे गावात लागलेल्या भीषण आगीत एक कुटुंब पूर्णतः उद्ध्वस्त झाले होते. या संकटग्रस्त कुटुंबासाठी युवा क्रांती सामाजिक संघटनेने पुढाकार घेत थेट मदतीचा हात पुढे केला आहे. आगीत जळून खाक झालेल्या घराच्या जागी नवीन सुरक्षित घर उभारण्यासाठी श्रमदान सुरू असून अल्पावधीतच पीडित कुटुंबाला कायमस्वरूपी निवारा मिळणार आहे. या आगीत घरासोबतच संसार उपयोगी साहित्य, कपडे, भांडी तसेच दैनंदिन वापरातील आवश्यक वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्या. अचानक ओढवलेल्या या संकटामुळे संबंधित कुटुंब बेघर झाले असून त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच युवा क्रांती सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. फक्त सहानुभूती व्यक्त न करता प्रत्यक्ष मदतीचा निर्णय घेत नवीन घरे उभारण्याचे काम तत्काळ सुरू करण्यात आले. या उपक्रमात संघटनेचे युवक मोठ्या संख्येने सहभागी होत श्रमदान करत आहेत. सामाजिक बांधिलकी जपत संकटाच्या काळात माणुसकीचे दर्शन घडवणारा हा उपक्रम ठरत आहे. या मदतीमुळे पीडित कुटुंबाला पुन्हा नव्याने उभे राहण्याची क्षमता मिळाली असून संकटाच्या काळात समाजाने एकत्र येत मदतीचा हात देण्याचा आदर्श युवा क्रांती सामाजिक संघटनेने घालून दिला आहे. या सामाजिक कार्याचे सर्व स्तरावरून कौतुक होत असून इतरांसाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे. आपली अक्राणी न्यूज, दडगाव. जय आदिवासी. मी ॲडव्होकेट संग्राम पाडवी, युवा क्रांती प्रदेश प्रवक्ता. या ठिकाणी आज आम्ही बोर्डी येथील जी घटना घडली, बोर्डी येथील जी घरं आगीमुळे उद्ध्वस्त झाले, त्यांना एक छोट्याखानी मदत देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज उपस्थित झालेलो आहे. आल्यानंतर जेव्हा आम्ही या घराची परिस्थिती पाहिली तर भयंकर विदारक परिस्थिती ती आमच्या डोळ्याने पाहावयास मिळाली. आमच्या डोळ्यातनं अक्षरशः अश्रू यायला लागले की त्यांचं जे घर होतं, त्या घरामध्ये जे साहित्य होतं, त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कमवलेली जी सगळी मिळकत होती ती सगळी जळून पूर्णतः खाक झाली. एक घर बनवण्याचा एक संकल्प युवा क्रांतीच्या माध्यमातून केला आहे आणि आज तो एक यशस्वी झालेला आहे. आपण मागे बघू शकतात. कतक आम्हाला परिवार जाणागुण जास्ती होतो, जुनपान होतो, कतक नको आग लागिचे आमुक परिवार को डाहना देखाई कतक नको नष्ट गयो हाँ आमुक की को टेंशन मते कोनो में शांति से जीवा सहाना थोड़ा